जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील भालगाव बंधाऱ्यात गिरणा कालव्यातून पाणी सोडावे या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले असून सकाळपासून शेतकऱ्यांनी गिरणा धरणाच्या कालव्याच्या पाण्यात उतरून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते। यावेळी गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांवर मोठ्या अडचणीचा सामना या शेतकऱ्यांना करावा लागत असून या कालव्यातून जर शेतकऱ्यांना पाणी मिळाले तर शेतकऱ्यांच्या यावेळी शेतीसाठी अडचण दूर होईल। शेतकऱ्यांनी यावेळी आपल्या मागण्या लवकरात लवकर मागण्या पूर्ण व्हाव्यात असं यावेळी प्रशासनाला म्हटलं आहे। शेतकरी संघटनेतर्फे यावेळी हे आंदोलन करण्यात आले असून शेतकरी संघटनेचे नेते सुनील देवरे यांनी या संदर्भात आज दिनांक 5 मार्च रोजी दुपारी 1 वाजता माध्यमांना यावेळी माहिती दिली आहे। बोर्टे कनेरे गावातील नागरिकांनी यावेळी हे जलसमाधी आंदोलन कालव्यात उतरून केले आहे। आंदोलन केले तुम्ही, काय मागण्या आहेत आपल्या? आमची सरळ मागणी आहे की आमचा हा जो फिडर कालवा जो आहे कनेरे, सावखेडे, तुराटखेडे, मराठखेडे आणि भालगाव धरण या कालव्याचं आम्हाला हा कालव्याला पाणी आलं पाहिजे याच्यासाठीची आमची मागणी आहे। आणि त्याच्यासाठी आम्ही आता कालव्यामध्ये बसलेलो होतो, परंतु अधीक्षक साहेबांचा फोन आलेला आहे। त्यांनी आम्हाला मिटिंगसाठी आमंत्रित केले 2 वाजता, तर आम्ही त्या मिटिंगला जातोय। जर का आमची सकारात्मक जर चर्चा झाली तर आम्ही आंदोलन मागे घेणार आहोत। जर का सकारात्मक चर्चा नाही झाली, जर त्यांनी आम्हाला लेखी नाही दिलं तर आंदोलन कंटिन्यू राहणार। मागणी काय आपली? आमची मागणी अशी की हा जो फिडर कालवा गेला 2008-9 पासून झालेला कालवा 2-3 वर्ष पाणी आलं, त्याच्यानंतर बंद पडलेला आहे। या कालव्याला पुरेपूर पाणी गेलं पाहिजे, भालगाव धरण भरलं पाहिजे आणि त्यासोबत जळगाव जिल्ह्यामधल्या एकूण 23 जे प्रकल्प आहेत नदी जोड अंतर्गतले ते सर्व प्रकल्प पूर्ववत सुरू होऊन DPTC मध्ये त्याचा हेड तयार झाला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे।